मुळात असं आहे की जे रुग्णांचे रिपोर्ट्स असतात हे त्यांचे वैयक्तिक रिपोर्ट्स असतात. त्यांच्या फॅमिलीच्या क्लोज माणसालाच फक्त ते दाखवले जातात किंवा पेशंटला स्वतःला दाखवले जातात. हे रिपोर्ट सार्वजनिक करण्याचा कुठलाही अधिकार हा कुठल्याही रुग्णालयाला नसतो. हे रिपोर्ट कॉन्फिडेन्शियल असतात, ते त्यांच्या वैयक्तिक असतात. हे रिपोर्ट जरी तुम्हाला डिस्ट्रॉय करायचे असतील, समजा ते जुने रिपोर्ट आहेत आणि ते डिस्ट्रॉय करायचे असतील, तरी त्याची एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरप्रमाणे ते तुम्ही पेपर श्रेडिंग जे मशीन असतं त्याच्यात ते रिपोर्ट टाकले पाहिजेत. त्याच्यात त्याचे एकदम बारीक 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 पेपरचे तुकडे होतात आणि मग ते तुम्ही डिस्पोज ऑफ केले पाहिजेत. ही त्याची प्रोसिजर आहे. पण कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अख्खे रिपोर्ट हे रद्दीत विकले. आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय का त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकलंय? मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट्स लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेल्या आहेत. त्याच्यावर KM हॉस्पिटलचं नाव आहे, पेशंटचं नाव आहे, कुठला रिपोर्ट आहे, त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत. असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी एवढी? आणि जर ऑफिशियली झाली असेल, महानगरपालिकेला काय भीक लागली आहे रद्दीत विकायला या सगळ्या गोष्टी? अत्यंत उद्या तुम्ही रिपोर्ट विकताय, उद्या अजून काही विकाल, उद्या लोकांचे जे एक्सरेच्या फिल्म्स असतात त्या विकाल. मला असं वाटतं हे चुकीचा प्रकार आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. तुम्ही हॉस्पिटल प्रशासनाच्या किंवा डीनच्या संदर्भात काही हा कालच व्हिडिओ आलेला आहे. आम्ही निश्चितपणे त्यांना पत्र देणार आहोत. आम्ही आयुक्तांना सुद्धा पत्र पाठवणार आहोत याच्या संदर्भातला आणि कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही करणार आहोत. वसंत मोरेंनी वंचित सोडून आता पुन्हा शिवसेना सोडावं. वसंत मोरेंचे महत्वाचे विषय आहेत. रवींद्र वायकर यांना आता क्लीन चिट मिळालेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. गैरसमजातून त्यांच्यावरती सगळे आरोप करण्यात आले होते असं त्यांनी नोंद केली आहे त्या क्लोजर रिपोर्ट मध्ये. मला असं वाटतं की आता काय इन्व्हेस्टिगेशन केलंय काय नाही हा तपासाचा भाग आहे. पण चांगलं आहे जर मिळालं असेल तर क्लीन चिट, आनंदी असतील ते. पण एकीकडे बघितलं तर आरोप झालेले व्यक्ती हे महायुतीमध्ये गेल्यावरती त्यांना क्लीन चिट मिळते, त्यांच्यावरती आरोप आहेत ते निघून जातात, एकदम स्वच्छ करून त्यांना तिकडे ठेवलं जातं. कसं बघता याकडे तुम्ही? चांगलं आहे. आम्हाला पण अशी कुठली वॉशिंग पावडर मिळाली असते तर बरं झालं असतं. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची तयारी कुठे राहिली? राज ठाकरे यांचे दौरे देखील लागलेले आहेत आणि कोकणात होणार आहे काही दौऱ्यांची माहिती आता लवकरच त्याचं मला असं वाटतं आमचे सन्माननीय नेते शिरीष सावंत साहेब जाहीर करतील कशा प्रकारचे दौरे लागणार आहेत, कुठे जाणार आहेत साहेब, पहिल्यांदा काय कसा तो दौरा असेल तर डिटेलिंग लवकरच आपल्याबरोबर शेअर केलं जाईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून बरीचशी टीका होती, अनेकदा त्याच्यामध्ये बदल सुद्धा सरकारकडून करण्यात आले. बहिणींची फरफट होते, कसं पाहता यामध्ये तुमचे? मला असं वाटतं की कसं आहे याच्यामध्ये की त्याच्या ज्या अटी ठेवलेल्या आहेत आणि याच्याबद्दलची अजूनही संदिग्धता आहे. पण बऱ्यापैकी आता लोक लाईनीत उभे राहत आहेत, लोकांना त्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. योजना चांगली आहे, योजनेबद्दल काही आमचं ऑब्जेक्शन नाहीये. पण ती इम्प्लिमेंट करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडा सुधार होणं आवश्यक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.